जलगांव के जामनेर से एक सनसनीखेज खबर सामने आई है। जामनेर स्थित प्रकाश चंद्र जैन बौद्धिक संस्था के चेयरमैन राजकुमार कावड़िया का संदिग्ध परिस्थितियों में निधन हो गया है। इस घटना से पूरे इलाके में खलबली मच गई है। जानकारी के मुताबिक राजकुमार कावड़िया ने कथित तौर पर विषपान किया है। हालांकि पुलिस या परिवार की ओर से इसकी आधिकारिक पुष्टि नहीं हुई है, लेकिन इस चर्चा ने माहौल को और भी गंभीर बना दिया है। इस घटना के पीछे की वजहों को टटोला जाए तो पता चलता है कि कुछ ही महीने पहले प्रकाश चंद्र जैन संस्था के आयुर्वेदिक फिजियोथेरेपी और होम्योपैथिक मेडिकल कॉलेज की इजाज़त रद्द कर दी गई थी। प्रशासन ने कॉलेज की इमारत को अतिक्रमण को बताया था। यही नहीं, मंगलवार यानी कल ही प्रशासन द्वारा इस इमारत को तोड़ने की कार्रवाई की जानी थी, लेकिन इससे ठीक एक दिन पहले संस्था के प्रमुख राजकुमार कावड़िया का संदेहास्पद निधन हो गया है। मौत की खबर मिलते ही कावड़िया जी की पत्नी और बेटे का अस्पताल में रो रोकर बुरा हाल था। परिवार के इस आक्रोश से स्थिति की गंभीरता साफ झलकती है। फिलहाल MIDC पुलिस स्टेशन में एक्सीडेंटल डेथ का मामला दर्ज कर लिया गया है और आगे की जांच जारी है। इसी बीच ये भी चर्चा है कि कावड़िया जी ने मरने से पहले कोई चिट्ठी लिखी है। हालांकि पुलिस या परिवार ने अभी तक इस पर कोई पुष्टि नहीं की है। उनके निधन के बाद से ही तरह तरह के तर्क वितर्क और सवाल उठने शुरू हो गए हैं। पुलिस की जांच के बाद ही इस पूरे मामले से पर्दाफाश होगा। सुनिए क्या कहा पुलिस, डॉक्टर और मृतक के परिवार वालों ने। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। काय घटना घडलेली आहे? माझे सासरे फादर इन लॉ राजकुमारजी कावड़िया आज सकाळी एक्सपायर झाले। सिव्हिअर स्ट्रोक होता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। काल रात्रीपासून ते थोडे अस्वस्थ होते। हार्ट अटॅकच म्हणताय। त्याला कुठे हार्ट अटॅक आलेला होता त्यांना? नेमकी तुम्हाला काय अटॅक नाही, अस्वस्थ होते। सकाळी मी पिक केलं, त्यांना दवाखान्यात घेऊन आलो। डॉक्टर म्हणे सिव्हिअर स्ट्रोक आहे। इथे आल्यावर थोड्या वेळात ते एक्सपायर झाले। कुठून पिकअप केलं होतं आपण? आम्ही राहतो शिरसोली रोड श्री लेक प्राईड वर। त्याच्या बाहेर परिसर आहे मेहरून तलाव। सकाळी वॉकला गेले होते ते। आमचे डॉक्टर काका आहेत, डॉक्टर बसे, त्यांचा फोन आला की पप्पांना बघा कुठे गेले ते। फोनवर बोलणं झालं होतं, आय थिंक बरे वाटत नाही त्यांना तब्येत, बघा कुठे ते खाली। रोज जाता त्या शेड्यूल प्रमाणे तिकडे गेले होते, तिथेच भेटले तरी होतंय म्हणे। घाम पण आला होता, थोडंसं वाटलं अनइझी। तेव्हा सकाळी 5:30, 6, 7:30 वाजले असतील। तिथून ऑर्किड हॉस्पिटलला घेऊन आलो। त्रास सच नाही, पण अनइझीनेस होतं। रात्री पण बेचैनी होती, झोपायच्या वेळेस ऍसिडची गोळी घेतली। म्हटलं ठीक आहे, सकाळपर्यंत होऊन जाईल व्यवस्थित। त्यांचा व्यवसाय काय होता? व्यापारी होते, किराणा मालाचा व्यवसाय। कॉलेज वगैरे शैक्षणिक संस्थेचा काय विषय होता? शैक्षणिक संस्थेच्या बॉडीवर होते ते, पण ते शेवटच्या टप्प्यात होतं। बऱ्यापैकी निसटून गेलं होतं, बिल झालेले होते। त्या फ्रंटवर एवढं काही विषय नाही। आता अध्यक्ष नव्हते, बॉडीवर होते, टॉप 3 मध्ये होते ते। चर्चा अशी आहे की शैक्षणिक संस्थेचा जो काही वाद चाललेला आहे त्यामुळे ते टेन्शन मध्ये होते आणि त्यातून ही घटना घडली। काही तथ्य आहे का त्याच्यात? शैक्षणिक संस्थेचा थोडासा विषय आहे, टेन्शनचा तो भाग आहेच, पण मेन एकंदरीत पैशाचं काय असू शकतं। लोकांकडनं कुठे घेणं येत नव्हतं या पूर्ण विषयामुळे। कर्जाचं नाही, लोकांकडचं घेणं येत नव्हतं। कर्जाचं काय हे नाही। दुसरी एक अशी चर्चा आहे की त्यांनी विष प्राशन केलेलं होतं, त्यात काही तथ्य आहे का? मला नाही वाटत त्याच्यात काही तथ्य आहे। डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना इथं आणलं, दवाखान्यात आणलं होतं ऑर्किडला, ज्यावेळेस त्यांनी विष प्राशन केलेलं होतं। त्यांच्या मुलीशी बोललेलं होतं? नाही, मी होतो सोबत, मुलगी माझी वाईफ पण होती सोबत, दोघं होतो। विषच्या असंच काही चर्चा नाही। त्यांनी इमिजिएट जे काय असतं अटॅक नंतर, स्ट्रोक नंतर ट्रीटमेंट ती चालू केली। पण डॉक्टरांचं म्हणणं विष प्राशन केलेलं। आता ते रिपोर्ट मध्ये समजेल, असं त्याची कल्पना नाही। शैक्षणिक संस्थेच्या वादासंदर्भात कुटुंबियांशी त्यांनी काही शेअर केलं होतं का? असा वाद आहे, या संदर्भात थोडं टेन्शन आहे। शैक्षणिक संस्थेच्या बाबतीत जे चालू आहे ते जे थोडं टेन्शनचंच काम होतं, पण त्या फ्रंटवर असंच काही नाही। ते शेवटच्या टप्प्यात होतं, ते विषय क्लिअरच झालेले समजा। कोणत्या शैक्षणिक संस्थेचा विषय होता? प्रकाश चंद जैन।
उद्या त्या संस्थेवर कारवाई होणार होती, इमारत पाडली जाणार होती, त्याचा तणाव होता. त्याची आयडिया नाही असंच काय लेवलवर कोणता विषय आहे. प्रांताधिकाऱ्यांनी ते आदेश जे आहेत इमारत पाडल्याचे ते काढलेले होते आणि उद्या तिथं आठवडा पडणार होता अशी माहिती समजली. त्याची एवढी डिटेल आयडिया नाही मला. आपलं नाव तन्मय दिनेश भंडारी. फोन वगैरे यायचे, खूप ट्रेस वगैरे यायचे अशी देखील चर्चा आहे. फोन तर नाही विषय, स्ट्रेस होता. तुझं नाव तन्मय दिनेश भंडारी. असं काही मिळून आलेलं नाही. तपास चालू आणि त्या तपास चालू आहे. कुटुंबियांकडे चौकशी केलेली आहे. कुटुंबियांकडे याबाबत अशी कोणती तक्रार केलेली नाही. आम्ही तेथील उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत. तसे आम्हाला माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे मी आपल्याला सांगितले. त्याची आता चौकशी सुरू आहे. नाही, त्याबाबत मला काही माहिती नाही. त्या घटनेबाबत मला काही एक माहिती नाही. ते आज मेहरून तलाव ट्रॅक आहे जो आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी विष प्राशन केलं. त्यांच्या मुलीने नेलेलं आहे. त्यांच्या मुलीला त्यांच्या मित्रांचा फोन आलेला होता. वडिलांनी आहे की ते थोडे आणि तू पटकन जा. ती मुलगी तिथे जवळच राहत असते. पण तिथे गेली आणि वडिलांना वडिलांना हॉस्पिटल ऍडमिट केलेला असे त्यांचे सांगणे आहे. अजून अधिक सखोल चौकशी करणे बाकी आहे. मागील गुन्ह्याबाबत मला काही एक माहिती नाही. तर नेमकं पण आपल्याकडे एक पेशंट आलेला आणि नेमकं त्या पेशंटचं नाव काय झालेलं आहे आणि त्याचा डेट झालेला. राजकुमार कावडिया म्हणून पेशंट आले सकाळी अंदाजे 6:30च्या आसपास आले. तेव्हा त्यांनी विष घेतलं असं म्हणून आले. सगळं चेकअप केलं तेव्हा इरिटेबल होते आणि विष घेतलं पण मी कोणाला काही सांगणार नाही असे बोलले. डॉक्टर पोटे आले होते त्यावेळेस. त्यांनी त्यांना ICUला ॲडमिट केलं. नंतर ट्रीटमेंट चालू केली. त्याच्यानंतर त्यांचं BP आणि हे सगळं कमी होतं. थोड्या वेळानंतर त्यांचं श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. नंतर त्यांना व्हेंटिलेटर आणि हे ते सगळं लावलं. CPR हे ते सगळं जवळपास दिलं. जवळपास 1-1.5 तास ते 2 तासापर्यंत प्रयत्न केले आणि 8:57च्या आसपास जवळपास हृदय प्रक्रिया बंद पडली. एवढे 1.5 तास प्रयत्न करूनही पेशंट काही सर्वाईव्ह होऊ नाही शकले. मोस्टली विष बाधा घेतल्याची शक्यता वाटते. पण जे काही आहे ते सगळं पोस्टमॉर्टम झाल्यावरतीच क्लिअर होईल. कुठला पेशंट होता, काय नाव होतं? राजकुमार कावडिया म्हणून आले होते. अंदाजे वय 57 वर्ष असावं. कुठला पेशंट? नाही, इथं तर जळगाव म्हणून सांगितलं आम्हाला. कारण आले तेव्हा एकदम गडबडमध्येच होते. कारण जे लोक होते ते पण भांबवलेले होते. त्यामुळे पूर्ण माहिती तर आम्हाला मिळाली नाही. ज्यावेळेस पेशंट आलं होतं ते काय बोलत होते, काय बडबड करत होते? मग मी विष घेतलेलं आहे आणि कोणतं घेतलं तुम्हाला कळणार नाही. कारण मी सगळी यूट्यूबवरती माहिती घेऊन घेतलेलं आहे. पण ते त्यांच्यावर भरोसा करतात कारण ते विषाच्या किंवा औषधाच्या याच्या खाली होते. त्यांच्या बोलण्यावरती आपण एवढा विश्वास ठेवू शकत नाही पेशंटच्या बोलण्यावर. आपण पोलिसांना कळवलंय? हो, पोलिसांना MLC पाठवली. आपलं नाव सर? मी डॉक्टर प्रशांत बोरले, इंटेन्सिव्ह ऑर्किड हॉस्पिटल.